कसे आहात? तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, आज सकाळी सकाळी मी सर्व भाजीपाला तोडून घेत आहेत। तर भाजीपाला तोडून का घेत आहेत? कारण की जायचं आहे थोडंसं बाहेर, म्हणजे थोडंसं गावी जायचं आहे, म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी। तुम्हाला सांगून देते, काही असं वेगळं काही नाही आहे, बहिणीच्या घरी जायचं आहे। त्याच्यानंतर जायचं होतं भाऊजाईच्या माहेरी। तर तिकडे पण एक पेशंट आहे, पेशंटला भेटायला जायचं आहे। तर चला मग म्हटलं, आता ह्या निमित्ताने खूप दिवसामधून चाललो आहे बहिणीच्या घरी। अगदी माझ्या मताने एक वर्ष झालं असेल। तर थोडासा भाजीपाला होता माझ्या घरापाशी इकडे तिकडे, तर म्हटलं भाजीपाला तोडून घ्यावात। आणि हे बघा, तितक्यात बकरी पण सुटली, तर बकरीला पण बांधत आहेत मी। बकरीला इथे बांधून देते आणि नंतर ज्या गवारच्या शेंगा आहेत त्या तोडायच्या आहेत। पालकची भाजी, गवारच्या शेंगा, खूप सारा भाजीपाला आहे, तुम्हाला दाखवेल मी राहा व्हिडिओमध्ये। आणि हे बघा, इकडे मी ना ज्या गवारच्या शेंगा आहेत ना, तर त्या तोडून घेत आहेत। आणि तुम्ही बोलशाल की ही गवार इतकी छोटी कशी? तर आता बघा, उन्हाळ्यात लावली होती, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तर त्याला गवारच्या शेंगा आलेल्या आहेत। झाडं छोटे आहेत, पण मग झाडं काही उंची वाढली नाही, फक्त त्याला शेंगा आले। आणि हे बघा, माझी राधा बघा पार इकडे गवारच्या शेंगामध्ये चालली होती, तर माझ्या मुलीनं तिला ओढून साईडला बांधून दिलं। तर हे बघा मित्रांनो, या गवारच्या शेंगा आहे, तर खूप छोटे छोटे झाडे। हे बघा, त्याला दाखवते छोटे झाडे, हे बघा खूप छोटे झाडे, पण शेंगा खूप आलेलं आहे। हे बघा, थोडं आता चालली आहेत बहिणीच्या घरी, मग तिला भाजीपाला घेऊन जायचं आहे। तर सकाळी सकाळी सर्व आवरून तोच पुढते मी। हे बघा, तिथं पण आहे तण पण काय किती झाले, आपण वेळेस तण पाडले ना, किती वेळा तर परत तण होतच। आणि झाड बघा ना माझ्याकडनं, हे बघा इकडे एक झाड पण उपटलं, हे बघा झाड बघा कसं उपटलं। आणि आमच्या इथे झोप राहिलं तर झाडांना, वासू बाबा झोप राहिलं झाडांना, हा ना। झाड उपटलं माझ्याकडनं, कारण की खूप छोटे छोटे झाड आहेत ना, तर शेंग तोडायला गेली आणि पटकन उपटलं। मग हे बघा, असं ना हे झाड आहेत ना, अशा झाडाच्या खाली पकडते आणि मग अशा शेंगा तोडते। कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, म्हणून झाड काही वाढलंच नाही, पण त्याला लगेच शेंगा आल्या आहेत। तर हे बघा, इकडे पालकची भाजी पण घेत आहे मी तिला। पालकची भाजी मस्त आहे ना बेटा, मोठं पाणी। हा, अशी काय किती पानं अशी काय किती पानं काव्याने आणि मी एक नाही ना, मोठी भाजी ना ग, मग ते पानच बरेच आहे। आणि काव्याने मी काल गेली होती ना शेतामध्ये, तर तिकडनं पालकची भाजी आणली आहे, पण ती एकच जुडी आहे, म्हटलं अजून एक घ्यावी नाही का। इथून हा घराजवळ पण पालक आलेला आहे इकडे, तर इथल्या पालकाची पण म्हटली एक जुडी घ्यावी। अगं पानं सोडायची, तुम्ही त्या साईडला पण आहे पालक, माग तुझ्या वेळेस ते बघ ना, तो खराब आहे ना, बघ माझ्या माग खूप चांगलं आहे, ये माझ्या माग, तुझ्या मागच्या ये कोवळी पानं धरू लागेल भाजी। मी पण तोडू नको, मिस करते, थांबतो उभं राहतात पुढं नाही ना, एवढंच आहे ना। हाय ना बाई, काय मस्त पालक बघ, हा असंच तोडून घेते। आणि वालाच्या शेंगा, त्याच्यानंतर खूप सारा भाजीपाला तुम्हाला दाखवते मी। ही परत भाजी उगल का? हा, याला परत भाजी येईल आता मावशीला घेऊन जाऊ, भाजीपाला आहे तेवढा, परत येईल भाजी। दोरीने बांधून घेते त्याच्याने। दोन का पण आणले आपण दोऱ्या? मला वाटलं पालक जास्त आहे, त्या दिवशी उपटून थोडा गाईंना टाकून दिला, माहिती का, लय मोठा झाला होता, त्याला परत बी आलं होतं, मग दिलं गाईंना टाकून। गवारच्या शेंगा बघा किती आले, आता नेमकं वेळ नाही तोडायला इतक्या सर्व। हे बघा मित्रांनो, हे तूप आहेत, हे सगळं ड्रायफ्रूट आहे, वांगे आणि कोबी। काय मगडा में पानी लवकर, त्याच्यात काय आहे, मगडात पाणी ना, एखादी पिशवी आहे का वेळी भरायला का?
बघा हे गव्हाच्या शेंगा जसा भरता तसा भर ना. कोथिंबीर चीर आणि पालक ना आणि हे लाडू आहे. या दोन वस्तू कशात भरू ना. हे तूप आहे बघा गावठी तूप हे लाडू आणि ह्या शेंगा आहे. माळाच्या शेंगा लय भारी आहे. मामाला त्यांना यायचंय का. हे लाडू वाळाच्या शेंगा खाली घालू आपण व्हिडिओ काढायला का बिया पुढे येऊन पाहिजे पुढे आणि आत्ता घरापासून निघालोयत आणि पुढे जाऊन माझ्या माहेरी माझ्या भाऊजाईला आणि त्यांच्या मुलांना पण घ्यायचं आहे कारण की तिचं पण माहेर माझ्या बहिणीच्याच गावाला आहेत. म्हणजे माझी बहीण आणि भाऊजाई एकाच गावच्या आहेत. तर हे बघा आता इथे भाऊजाईच्या वडिलांना भेटायला पण आलो आहेत. तर मग म्हटलं पहिले आता हिला सोडू आणि नंतर मग बहिणीच्या घरी जायचं आहे. तर राहा व्हिडिओमध्ये. आता गाडीमधल्या ज्या पण थोड्या वस्तू आहेत ना भाजीपाला आणलेला तो थोडासा इथे पण द्यायचा आहे. तर मग आता पिशवीतून काढत आहेत मी भाजीपाला. सकट नो तोंड बाप्पा आणि हे बघा इकडे माझ्या मुलाचं काही काम चालू होतं ना. त्याला इथे गायी आहेत ना खूप आवडतात आणि इथल्या गायी खूप आवडल्या. तर त्यांनी लगेच त्यांची शूटिंग काढणं चालू केलं. मला माहीत पण नव्हतं. तर मी हा व्हिडिओ बघितला मग टाकला कारण त्याला मी काही बोलले नाही तू काही कर म्हणून. पण तो गेला आणि त्याने लगेच असा सगळ्यांचा व्हिडिओ काढला कारण त्याला ह्या गायी वगैरे सर्व खूप आवडलं. छान वाटलं. मस्त मोकळ्यामध्ये बसलेल्या होत्या. अगदी सर्व व्यवस्थित होत्या आणि स्पेशली ही गाय बघा व्हाईट गाय त्याला ही खूपच आवडली. तर मग तो व्हिडिओ काढत होता. मला माहीत नव्हतं तर मी व्हिडिओ पाठवून दिला. मला पण छान वाटलं. तर हे बघा तोच व्हिडिओ काढत आहेत बघा. तो त्याचा फेस नाही दाखवत पण असं बॅक कॅमेऱ्याने मग व्हिडिओ काढतो. मारित नाही गाय. हा तोडा ना तिकडे बघितलं ना मी तिकडे होत्या ना. काय बाजाले बाज भाऊ हे बड पुढं हाय पाय. अरे तू जा तिकडे निघ. देवांश साईडला बाय देवांश त्याला घे जाऊ दे. विरे पाहिजे थोडी खोल. अरे पण मधी ना ग ते बाय. अगं पण मग इथं लावायचंच नाही यांनी वेल दुसरी का लावायचं. कोरडच करा बरं त्याला झेंडा का कोरडा. हा मग नाही ना मी लावून दिल ना. आता ते बी त्याचं बी द्या मी लावून देईल. हा ते पुढं पाय तळ्याचं आहे ना. थोडं जरी असलं ना तरी उगत नाही का. हा त्याची फांती जरी असली तरी उगती ना. चला हा हा बारीक आहे अजून ना. ओके अडे
तर हे बघा आता आहे ना तिकडे भाऊजाईच्या माहेरी गेलो होतो आणि आता चाललोय बहिणीच्या घरी. तर चला मग तिकडे जाऊ. हा बस तोंड गप करा तुमचे सारखे चालू. वेदचा त्यांचा दुसरा दादा आहे त्याला सगळे नाव माहिती सगळ्यांचे पाठवय. गहू काय विकले का ग? काय गहू विकले का? आणि ती जाळी कोणाला भरून ठेवली ती कोरड्याची? आणि ही माझी ही त्यांची वाली. आणि तुमच्या वाल्या किती पंचपात्रे भरले? एकच एवढं पुरं तुला पुरल का पण तेवढ्या? थोडं थोडं माग कमी कर. हा एक पंचपात्री भरली, एक बादली भरली छोटी. हा ना एवढं लागत ते घेऊन होतो बारी घर बनायला बाई. आता मस्त वाटत ना. आणि हे बघा आता आलोय बहिणीच्या घरी. आणि तुम्हाला जो किचन ओटा वगैरे जो दाखवला ते बहिणीचं नवं घर आहे आता. म्हणजे खूप दिवसापासून तेच आहेत. आणि हे त्यांचं जुनं घर आहे. हे बघा आता हे जुने घरे खूप पडलेले आहेत. तर इकडे आम्ही ना मला कुरडई घेऊन यायची होती ना, तर त्यासाठी पुष्टा किंवा पेपर वगैरे इकडे बघायला आलो होतो. तर हे बघा पूर्ण जुनं घर आहे, जुन्या काळाचं मागचं घर आहे पूर्ण. पण आता हे काही याच्यामध्ये राहत नाही म्हणून इथे खूप असा पसारा वगैरे पडलेला आहेत. कारण की हे जे तिचं घर आहेत ना हे केव्हा पण पडू शकेल. तर हे बघा इकडे ना तर पुठ्ठा पाहिजे होता ना आम्हाला, एक खोकं पुष्ट्याचं. तर मग ते घेण्यासाठी तिकडे गेलो होतो. आणि हे बघा आता एवढ्या कुरड्या आहेत ना तर ती मला देतीये. तर कुरड्या भरत आहोत कारण की तिनं बनवून ठेवल्या होत्या. आणि हो दुसरं म्हणजे दरवर्षी माझ्यासाठी कुरडई बनवून ठेवते. कारण की आमच्या इकडे कसं आहेत ना एक 7-8 वर्षापासून मला कुरड्याच बनवायच्या नाही आहेत. कारण की मंदिराचं काम चालू आहे आमच्या गावामध्ये. तर असं बोलतात की मंदिराचं काम चालू असलं म्हणजे जोपर्यंत गावातल्या मंदिराला तुमचा कळस बसत नाही तोपर्यंत कुरडई किंवा काटाळे वगैरे असे करायचे नाही आहेत. म्हणून आता 30 दरवर्षी देते मला कुरडई. ते उंडी घेतली. पता नाही घातला का? नाही घे ना तुला कोणता घ्यायचा मोठं मोठं पानं. आमच्या बाबाने आणला बाई आमच्या रस्त्याला ना रस्त्याला खेटून त्या पानानं एवढी धूळ मी धरला तसा फेकून दिला. घे ना जास्त. मी नको पाहता एवढं ये इथं उपट गुंडी. तो पडते ना ये इथं पाय उपटून तिने वरलं पाणी. आंबे पेरू मी आता जांभूळ आहे जांभूळ जांभळं त्याला. तो पेरू आंबे आंबे आहे ना दिली पिशवीमध्ये. पिकेले नाही गे पिकले काचे कच्चे राहता. खाली हात घर तिला वल्ल होतं ना पण एकच दे मध्ये आंबे नाही हा ना काहीच. लोकांच्या आंब्याला किती आंबे कुठे एड रस्त्यावर इडून तिकडून ताटीने आंब्यानी भरली माहिती ताटी. नको कुठे नको पाडू जाऊ. आणि तुमचा तो मोठा आंबा कुठे तो हापूस मोठा आंबा तो. आणि हे बघा म्हणतात ना की बहिणीचा जीव खरंच दुसऱ्या बहिणीवर असतो. तर खरंच माझ्या बहिणीचा खूप जीव आहे माझ्यामध्ये. माझ्यापेक्षा छोटी आहेत पण तिच्या घरी गेलं ना ती प्रत्येक वस्तू थोडी थोडी देत असते. अगदी बाजरी कांदे तिनं खूप अशी वस्तू मला दिल्या. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आलो त्याच्यानंतर माझ्या माहेरी. आणि माहेरवरनं पण आम्हाला आहेत ना मकाची गोणी घ्यायची होती. आपली जी मका आहेत ना तर ती मका घ्यायची होती गाईंसाठी. तर तिकडे आलो. तर हे माझं माहेर आहेत. तर माझ्या माहेरी आलो आणि इकडे थोडं थांबायचं बिलकुल नव्हतं, फक्त एक 5-10 मिनटं आणि लगेच घरी जायचं होतं. तर मग आता जी मकाची गोणी ती गाडीमध्ये टाकून घेतली. आणि नंतर इकडे आंबे चिक्कू आहेत. तर म्हटलं थोडेफार इकडे थोडे चिक्कू वगैरे घ्यावेत नाही का. आंब्यांचं काही नाही इतकं पण चिक्कू, कारण की आंबे ऑलरेडी माझ्या बहिणींना दिले होते मला. तर मग हे बघा आणि यांचे आहेत ना केशर आंबा, इतका मस्त आंबा आहेत ना केशर आंबा. तर म्हटलं एक घेऊयात कारण की केशर आंबा खायला आंबट नसतो, खूप छान लागतो. तर हे बघा आता एक केशर आंबा तोडते मी, खूप वरती होता. आणि त्यानंतर मग इथे असे मोठे मोठे एक 4-5 चिक्कू पण घेतले. चिक्कू आहे माझ्या घरी पण मग यांचे चिक्कू आहे ना थोडेसे असे मोठे होते. म्हटलं बघू खाऊन बघू नाही का. तर मग आता इकडे चिक्कू आहेत. हे बघा आंब्याचं झाड आहे त्याच्या शेजारी चिक्कू आहेत. मग चिक्कू पण घेतले इथे मी.
ते तिकडे जा, चिकू घे ना, जे घ्यायचं ते घे. चिकू घे, भाजीसोबत खायला दोनच भाजी. चिकू घे ना. मग अगं चिकू लय भारी. साप आहे बर खाली. ए बाई मामा. तुम्ही पाहा तिकडं त्या साईडला साप राहतो तिकडं. बसलेलंच राहतो डायरेक्ट. हा ना काही पण. हा मग मग आहे. हो ते हे लागत मध्ये या ना. हो मध्ये या. कोणा ड्युटी आहे मध्ये या. हे करतो ना. चल पाणी पे दिदी. गाडी भरूनच घेतली आहे का. अगं ते खाली पडतील व्यवस्थित लाव ना. ए चल मध्ये ये दादा. ए मध्ये ते दे बस आहे मध्ये ये ना. हे काय आमच्या शपथ कोणी घेत इकडं काढायला साईडला. तुम्हाला कळत नाही का राखण बसा. मम्मी कुठे मम्मी कुठे मम्मी पण. आणि हे बघा आहे ना इकडे भावाच्या शेतामधून आहे ना एक कोणीतरी बाई होती. ती भाजी घेऊन चालली होती. तर म्हटलं जाऊ देत नाही का. घेतली असेल भाजीला जाऊ देत. कोण आहे ती. हा काय काय परत पाणी भरायचं. परत फुटल ना माग. हा मग नाही का लगेच भरतो येईल ना काढायला 15 दिवसात. हा हे बघ येईल काढायला पाहिजे. हा युरिया काय विचार बाई एक हात हे दूर काढले. यांची हे पण का बाई या अशी ट्रॉली पाहिजे. ट्रॉली सारखी आमची ट्रॉली एवढी थोडी मोठी पण यांच्यापेक्षा ही बारीक आहे. सेम अशीच. आणि भावाच्या घरामध्ये कोणीच नव्हतं कारण भाऊजाई गेली होती माहेरी. तुम्ही आत्ता बघितलं आम्ही तिकडनं आलो. त्याच्यानंतर माझी मम्मी पण इकडे शेपू काढत होती. तर मम्मी पण शेतामध्ये होती. मग डायरेक्टली शेतामध्येच गेली. म्हटलं आता भाजी पण घेऊ आणि थोडंसं मम्मीला भेटून मग घरी जाऊ. खुरटून घे. खुरटून नाही खुरटून घे आकी. हा खुरटून घे. काल तुला खालचं काय करायचंय जाऊन बाई काढू टाकलं. हा हे बाई ही बाई आली तो याच्यात बघ व्हिडिओ मध्ये.